छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलाय। पात्र शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी झालेल्या अधिवेशनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। कापूस दरवाढीला मजबूत आधार, भाव आणखी 300 रुपयापर्यंत सुधारण्यास वाव। कापूस आयातीवर लागू झालेले शुल्क आणि बाजारातील कमी आवक तसेच सरकीच्या दरातील तेजीमुळे सर्व जिल्ह्यामध्ये कापसाच्या भावात वाढ झाली आहे। सोयाबीनचा बाजारभाव हमी भावाच्या काठावरच, केंद्राचा ओघ आटला, बाजारामध्ये आवक वाढली। सोयाबीनचे भाव 5,000 रुपयांच्या पुढे गेले असले तरी हमी भावाच्या पुढे सरकले नाही। सध्या सोयाबीनला बाजारामध्ये 5,000 रुपयापर्यंत दर मिळत आहे। ई पीक पाहणी 24 जानेवारीपर्यंत डेडलाईन। शासकीय योजनेचा लाभ, पीक विमा, नुकसान भरपाईचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ई पीक पाहणी आपल्या मोबाईलद्वारे करण्याची लास्ट डेट आहे 24 जानेवारी। लक्ष्मी मुक्ती अंतर्गत 7/12 उतार्यावर लागणार आता पतीबरोबरच पत्नीचेही नाव। महिलांना शेती मालक हक्क मिळवण्यासाठी शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत शेतीच्या 7/12वर पत्नीचेही मालकी नाव लागणार आहे। ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके आली धोक्यात। शाळू, गव्हासह हरभऱ्यावर विविध रोगाचा होत आहे प्रादुर्भाव। सध्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकावर विपरीत परिणाम होत आहे। देशात रब्बी पेरणीमध्ये झाली मोठी वाढ, गव्हाच्या क्षेत्रामध्ये विक्रमी विस्तार। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा रब्बी पिकाखाली क्षेत्र 17.65 लाख हेक्टरने वाढले आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रलंबित असलेला 8वा हप्ता आता लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे हा हप्ता येण्यास विलंब लागत आहे। पीक कर्जासाठी खर्च नाही होणार, मुद्रांक शुल्क माफ। शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे 600 रुपयापर्यंत बचत होणार। जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारीतच होणार आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। केंद्र पुरस्कृत योजनेतून राज्यांना भरीव निधी। राज्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्रामार्फत आर्थिक निधी दिली जाणार आहे। शुक्रवारीपासून गळीतास येणाऱ्या ऊसाला मिळणार 100 रुपये अनुदान। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची माहिती। जिल्ह्यातील 10 लाभार्थ्यांना अनुदानाचे केले आर्थिक मदत वाटप। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना। शेती करताना येणाऱ्या दुखापतीवर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे। ढगाळ वातावरणामुळे आंबा फळबागा धोक्यात। गेल्या 4 दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे बहरू लागलेला आंबा पीक धोक्यात आले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत। नायलॉन मांजा वापरल्यास पालकावरच होणार थेट गुन्हा दाखल। हायकोर्टाच्या आदेशानुसार नायलॉन मांजा विक्री व वापरण्यावर बंदी घातली आहे। ई केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही। सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ई केवायसी करणे आता बंधनकारक केले आहे। 3 वेचामध्ये झाली कपासीची उलंगवाडी, उतारा घटला, चिंता वाढली। यावर्षी वेळेवर पाऊस न झाल्याने कपासींचे उत्पन्न घटले असून 3 वेचणीमध्ये कपासी होत आहे उलंगवाडी। जिल्ह्यात 4 वर्षात चियांच्या क्षेत्रामध्ये तब्बल 35% झाली वाढ। कमी पाण्यामध्ये भरघोस उत्पन्न येणारे चिया सीड पिकांची लागवड अनेक जिल्ह्यातील शेतकरी करत आहे। वाट पाहावी लागणार नाही, आता ग्राहकांना महावितरणातर्फे वीज जोडणी झटपट मिळणार। ग्राहकांना नवीन वीज जोडणी कनेक्शनसाठी आता थांबण्याची जरूरत नाही। 3 वर्षानंतर सोयाबीनला 5,000 रुपयावर भाव, 1200 क्विंटलची होत आहे आवक। नापेड केंद्रावरील अटीमुळे शेतकरी खाजगी बाजाराकडे वळताना दिसत आहे। काळ्या तुरीला बाजारात मिळत आहे 9,100 रुपयांचा बाजारभाव। सध्या बाजारामध्ये तुरीची आवक वाढली असून तुरीला 6,800 पासून ते 9,100 रुपयापर्यंत दर मिळत आहे। पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क घेतल्यास कारवाईचा होणार बडगा। सहकारी संस्थांना इशारा। 1 जानेवारीपासून मुद्रांक शुल्क माफ झाले असून शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या कर्जावर सवलत मिळणार आहे।
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बाजारभाव गडगडल्याने वाटाणा पिकाने लावली शेतकऱ्यांची वाट. एकरी 100 रुपयावरून थेट 20 रुपये किलोवर दर मिळत आहे वाटाणाला. उत्पादन खर्च निघत नसल्याने बळीराजा आला आर्थिक संकटात. सोने चांदीला पुन्हा झळाळी. वर्षभरामध्ये सोन्याच्या दरात दुप्पट वाढ झाली असून विविध महिन्यातील असणारे सोन्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. भाजीपाल्याची आवक वाढली त्यामुळे दरात झाली मोठी घसरण. सध्या बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक वाढली असून सध्या लसूण 100 रुपये किलो दराने मिळत आहे. आजच्या पालेभाज्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आश्रमशाळा शिक्षकाचीही सुटका नाही. टीईटी ना कायमची सुट्टी. राज्यातील शाळेतील शिक्षकांना आता टीईटी परीक्षा पास होणे अनिवार्य केले आहे. निधी अभावी कृषी समृद्धीला लागले दारिद्र्य. शासनाने येत्या 5 वर्षासाठी कृषी समृद्धी योजनेसाठी निधी जाहीर केले, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. थंडीच्या दिवसात तिळगुळ आवर्जून खायला हवे. या थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाणे आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून सध्या बाजारामध्ये तिळाला प्रति किलो 160 रुपयांचा दर मिळत आहे. भारतात या नोकऱ्यांमध्ये झाली मोठी वाढ. आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित असणाऱ्या नोकरीमध्ये समोर वाढ होणार आहे. त्यामुळे बेरोजगारी कमी होणार. बेदाणा निर्मिती शेडवर शांतता. निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी द्राक्ष उत्पन्नांना मोठा फटका बसला असून त्यानुसार बेदाणा निर्मितीवर परिणाम झाला आहे. रेशनधारकांची झाली निराशा. या वस्तू आता होणार राशनमधून गायब. लाभार्थ्यांना रवा, साखर, मैदा, तेल, डाळ या वस्तू देण्याची आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर. संक्रांतीत वाढला गुळाचा गोडवा. यावर्षी संक्रांतीला गुळांचा खप मोठ्या प्रमाणावर झाला असून उसाला महत्त्व आले आहे. कोंबडी बाजारात जोरदार तेजी. दराची प्रति किलोला 140 रुपयांनी गवसणी. राज्यासह देशभरामध्ये मांसल कोंबडीच्या बाजारामध्ये सध्या तीव्र तेजी पाहायला मिळत आहे. शेतजमीन मोजणी प्रकरणांचा महिन्याभरातच होणार आता निपटारा. जमीन मोजणीसाठी होणार विलंब लक्षात घेता राज्य शासनाने आता खासगी परवानाधारक भूमापकांची परवानगी दिली आहे. फळदळ घेतल्यास कपाशीवर बोंडअळीचा धोका कायम राहू शकतो. जानेवारीनंतर कपाशीची खोडवा मध्येच फळदळ घेतल्यास गुलाबी बोंडअळीचे आजीवनक्रम वाढू शकते. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.